रात्री उशिरापर्यंत डॉल्बी सुरू ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला। बेंदूर सणानिमित्त बैलांच्या मिरवणुकीमध्ये हा डॉल्बी लावला गेला होता। डॉल्बी बंद करण्यावरून पोलीस मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता। सांगून सुद्धा डॉल्बी बंद ठेवला नाही, त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला। पोलिसांनी 4 डॉल्बी जप्त केलेले आहेत आणि कारवाई केली आहे। हे दृश्य आपण बघतोय। मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक चकमक सुद्धा झाली। रात्री उशिरापर्यंत डॉल्बी सुरू ठेवण्यावरून हा सगळा वाद झाला। यामध्ये पोलिसांना लाठीमार सुद्धा करावा लागला। 4 डॉल्बी सुद्धा पोलिसांनी यावेळी जप्त केले। आणि आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शेखर, पोलिसांनी ही जी कारवाई केलेली आहे त्याबाबत आता आणखी काही खुलासा होऊ शकलाय का? जे डॉल्बी जप्त करण्यात आलेले आहेत त्यांचं काही म्हणणं आहे का याबाबत? रिद्धी, खरं तर बेंदूर सण हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कोल्हापूरमध्ये आणि इचलकरंजीमध्ये याच बेंदूर सणानिमित्त बैलांची मिरवणूक त्या ठिकाणी पार पडत होती। आणि ही मिरवणूक पार पडत असताना दुसरीकडे डॉल्बीचा ठेका देखील मोठ्या प्रमाणात सुरू होता। मात्र वेळेचं बंधन त्या ठिकाणी होतं। रात्री 10 नंतर उशिरापर्यंत डॉल्बी जे आहे ते सुरूच होते आणि म्हणूनच पोलिसांनी ही कारवाई जी आहे ती केलेली आहे। अनेक ठिकाणी धिंगाणा खरं तर अनेक जण करत होते असा पोलिसांचा आक्षेप होता आणि म्हणूनच हे डॉल्बी जे आहेत ते बंद करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी गेले। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार देखील झाले आणि त्यानंतर पोलिसांनी 4 डॉल्बी जप्त देखील केलेले आहेत। काही जणांवरती कारवाई देखील केल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच आहे, एकीकडे कायद्याच्या पार्श्वभूमीवरती नियमांचं उल्लंघन कुठं होऊ नये याची खबरदारी घेत पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला आणि लोकांना पांगवण्याचा देखील प्रयत्न केला। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती काल रात्रीच्या वेळी गोंधळाचं वातावरण मात्र या मिरवणुकी दरम्यान घडल्याचं पाहायला मिळालं।